वंदे मातरम. नमस्कार मित्रांनो, मी देवा उर्फ देवा विठ्ठलराव पिपळे. आज मी आपणास एक सांगू इच्छितो की खरोखरच मी देव बघितलाय. हो, नक्कीच मी देव बघितलाय. विश्वास नाही ना माझ्यावर? सांगतोय बघा. दगडा धोंड्यातला, एखाद्या मूर्तीतला किंवा भिंतीवर अथवा देवाऱ्याच्या फोटोतला तुम्ही किंवा आम्ही देव बघितला असेल, परंतु मी प्रत्यक्ष रूपी मानवरूपी देव बघितला. अहो, मी किमान 7-8 वर्षाचा असताना माझ्या गावची लोकही देवाच्या कोपाने मरायची. त्याचं कारण आज मला कळलं की तेव्हा गावात दवाखान्याची सोय नाही. पूर्वी माझी आई बिना तेलाची भाजी बनवून आम्हाला खाऊ घालायची व स्वतः मात्र उपाशी झोपायची. कारण तेव्हा लेकरांना खाऊ घालायसाठी शिल्लकच उरेल. आज कळते की तेव्हा रोजगार नव्हता. इतकंच नव्हं तर त्या काळात माझ्या गावातला रस्ता व माझं शेत यात काहीच फरक नव्हता. कारण शेतातही माझा बाप चिखलच तुडवायचा आणि रस्त्यानेही जाता जाता चिखलच तुडवत जायचा. तेव्हा माझा बाप म्हणायचा, काय रे हे देवा? मला आज कळतंय तेव्हा माझा बाप देवाचा धावा करीत होता. तेव्हा तो देव मात्र निष्ठुर होता. कारण तो दगडात, मूर्तीत आणि चित्रात. मित्रांनो, आज काळ असा आहे की गावागावात दवाखाने, प्रत्येक हाताला रोजगार, प्रत्येक गावात गल्लीनं गल्ली सिमेंट कॉन्क्रीटची झाली. पण मात्र हे बघण्यासाठी माझी आई किंवा बाप जिवंत नाही. पण मी बघतोय की हे सर्व कामे कोणा दगडाधोंडाच्या देवाने नाही, तर ती एका मानवरूपी 2 पायाच्या व 2 हाताच्या माणसाच्या हाताने झाली. अरे मग देव कुणाला म्हणायचं? हो, मी जे बोलतोय ते माझ्या गावाच्या विधानसभा क्षेत्रातील एका आमदाराबद्दल, आणि तो म्हणजे माननीय नामदार गुरुवर्य सुधीरभाऊ मुनगंटीवार आंबेडकर. त्या माणसाची महती सांगू तितकी कमीच आहे. एक गुरुदक्षिणा म्हणून मी एकच देऊ इच्छितो की या 30 जुलै रोजी मानवाने या धर्तीवर जन्म घेतला. ते किमान 55-60 वर्षाचे असतीलही, तरी पण त्यांना दीर्घायुष्य लाभो व माता महाकाली तसेच गोर गरीब जनतेचे आशीर्वाद सदैव त्यांच्या पाठीशी राहो अशी प्रार्थना करतो. माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून सुधीर भाऊंना जन्मदिवसाच्या शुभेच्छा देतो. तत्पूर्वी इतकंच सांगतो की या 30 जुलै रोजी या धर्तीवर देव अवतरला. देव माणूस अवतरला, देव माणूस अवतरला, देव